एक महत्त्वाची बातमी, अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचक इशारा सध्या पाहायला मिळतोय। तर सर्वजण अलर्टवर आहेत, गडबड करू नका असा सल्ला अजित पवारांनी दिलाय। तर वादात अडकलात तर मंत्रीपद गमावून बसाल असा थेट इशारा अजित पवारांनी दिलाय। या दिवसांपूर्वीच अजित पवारांची मंत्र्यांशी बैठक झाली होती, त्यांनी त्यावेळी अनेक सूचना या मंत्र्यांना केल्या होत्या। अधिवेशन कालावधी मध्येच धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि भाजपचे काही मंत्री वादात अडकल्यामुळे अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना सतर्क करत हा इशारा दिलाय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून खबरदारी घेतली जाते, त्यातच अजित पवारांचा हा सल्ला चर्चेचा विषय ठरतोय। नक्कीच मोहिनी, खरं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सध्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्याने विरोधकांकडनं हे प्रकरण जे आहे ते लावून धरण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर संतोष देशमुख यांचे हत्या करण्याच्या वेळेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आणि त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदापासून राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर सातत्याने विरोधी बाकावरचे खासदार संजय राऊत असतील आणि सुप्रिया सुळे असतील सातत्याने सत्ताधाऱ्यांना टार्गेट करतात। संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी म्हटलेलं होतं की भाजपच्याच नेत्यांकडनं काही मंत्र्यांच्या विरोधातले पुरावे जे आहेत ते आम्हाला रसद पुरवली जातात आणि त्याचसोबतच खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की एक मंत्री आहे जो आपल्या बायकोच्या आडून संपूर्ण काम करतोय, लवकरच अशा मंत्र्यांची जी आहे ती विकेट जाईल असा सूचक इशारा दिलेला होता। या सगळ्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांना ज्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत की कोणतीही कामामध्ये अनियमितता करू नये आणि गडबड कोणतीही करू नये, नाहीतर मंत्रिपद गमवून बसाल अशा सूचना ज्या आहेत त्या त्यांनी आपल्या मंत्र्यांना सुद्धा दिलेल्या आहेत। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच सर्वजण अलर्टवर आहेत, गडबड करू नका असं अजित पवार म्हणाले।